सूर्यदेव आमच्यावर कॉपलाय काय कळना झालाय. काय टेक्नोलॉजी है भाई की. स्मार्ट वर्क. हाँ? और मेरे को करा रहे हो गधा वर्क क्या? ये तो शुरू होती ही खत्म हो गया. ये पलवान लागलाय कामाला गडी. हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात सर्व? मजेत आहात ना? तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं काजूंना जांबींना पूर्ण घातली होती. आपण आज काजूमध्ये आलोय त्याचं कारण आहे की तुम्ही पाठी बघत असाल ही मशीन आहे. तर कसली मशीन आहे? फवारणीची मशीन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण औषध मिक्स केलंय. ते औषध आहे गवत मारण्याचं. म्हणजे जेणेकरून हे काजूमध्ये दिसणारा सब्जा, टाकला अशा काही जी छोटी मोठी रोपं आहेत गवताची ती मरून जाण्यासाठी, म्हणजे आपली काजूची जी बाग आहे जेणेकरून साफ राहील, मोकळी राहील, व्यवस्थित दिसेल. तर चला आज तुम्हाला दाखवतो कसं फवारणी करतो आपण ह्याच्यावरती. या झाडांना अशी वर्षभर फवारणी म्हणजे गवतावरती मारलं औषध की पूर्ण थोडंसं ऊन पडलं ना की ते बाकी सगळं मरून जातं. आपण थोडंसं ऊन पडलं पाहिजे. हे इतर झाडं जी दिसत आहेत तुम्हाला ती त्रासदायक आहेत. हे अशा आयनाची छोटी छोटी रोपं वगैरे. हे असं पूर्ण गच्च रान होतं ना, छोटी छोटी गवतं आहेत ना, खूप मोठी होतात आणि त्याच्यामुळे ना काजूंना ही त्रासदायक करतात. ही अशी छोटी रोपं खूप मोठी होतात. आपण आता औषध मारणं बंद करणार आहोत, कारण तुम्ही बघू शकता वाटी दिसत असेल तुम्हाला पाऊस आलाय. तर औषध मारून थोडंसं ऊन पडलं पाहिजे जेणेकरून ते औषध लगेच म्हणजे गवत आहे ते मरून जातं उन्हामुळे. तर आता पाऊस पडल्यामुळे आपण बंद करतो. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी जर ऊन पडलं तर संध्याकाळी आपण औषध मारू, नाहीतर उद्या सकाळवरती औषध मारूया. मंडई हे बघा, तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे पूर्ण गवत मरतं, म्हणजे पूर्ण ते नष्ट होऊन जातं. हे आपण मागच्या टायमिंगला जेव्हा ऊन होतं थोडंसं तेव्हा औषध इकडे मारलं होतं या साईडला, या काजूमध्ये या साईडला. म्हणजे त्यानंतरला ते औषध संपलं होतं, त्याच्यामुळे आणायचं बाकी राहिलं होतं. तर आज आपण मारायला सुरुवात केली होती. हे बघा तुम्हाला दाखवतो, हे पूर्ण ही जाळ वगैरे आहे ना, ह्या जाळी आहेत किंवा हे छोटं छोटं गवत आहे. हे गवत असं बघा तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं पिवळं वगैरे झालं आहे. ते पूर्ण मुळापासून आहे ना मरून जातं त्या औषधाने. बट आता पाऊस आल्यामुळे आपण नाही मारणार औषध. पाऊस आल्यामुळे आपण औषध मारणं आता बंद केलं आहे. तर आपण तुम्हाला नंतरला दाखवूच. औषध थोडंसं ऊन पाहिजे त्यासाठी. संध्याकाळी जर ऊन आलं तर संध्याकाळी तुम्हाला दाखवेन किंवा उद्या सकाळी दाखवेन. चला मित्रांनो, आपण घरी आल्यानंतरला पाऊस गेला थोड्या वेळानंतरला आणि तुम्ही आता बघू शकता ऊन आलं आहे. आणि ऊन आल्यामुळे आपण परत चाललो आहे आता गवत मारायला, गवतावरती औषध मारायला. तर आता इथे मशीनमध्ये पाणी भरणार आणि परत आपण जाणार. बिकॉज संध्याकाळी कसं होतं, पाऊस थोडासा पडेल, ऊन असेल नॉर्मली, पण संध्याकाळी तेवढं पाहिजे तसं ऊन नाही मिळणार. तर आता मस्तपैकी ऊन पडलं आहे दुपारचं. आता वाजलेत 11, 11:15 झालेत. तर तुम्हाला दाखवतो. हो, पाणी भरतो आहे, त्याच्यानंतरला आपण जाणार आहोत. आपण परत चाललो आहे, जाऊया. चल. हे बघा, आपण हे औषध आहे ना ते मारतो गवतावरती, म्हणजे जेणेकरून गवत मरतं. हे पूर्ण अशी भरली आहे पाण्याने. त्याच्यात आपण किती बूस टाकतो रे? 2 बूस टाकतो, 2-2.5 असे बूस टाकतो. ते 2 बूस पाण्यात प्रॉपर मिक्स झाले पाहिजेत.
असं काठी टाकून ते पूर्ण ढवळून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण मिक्स होईल. बघू शकता पूर्ण पाण्यात मिक्स झालं पाहिजे औषध. क्या टेक्नोलॉजी है भाई की. ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. ऊन पडलंय. आपण ह्या बाजूला औषध सकाळी जे मारलं होतं मागाशी, ते आत्ताच्या उन्हाने आहे ना निघून झालं. ऊन बघू शकता तुम्ही, मस्त दिसते वरती. ऊन पडलं म्हणजे खूप गरम होतं, एवढं ऊन पडलंय. लावतोय. भावाचं काम आपलं कसं एकदम प्रॉपर असतं. चलो तर तुम्हाला दाखवतो. थांबा. सकाळी आपण इकडे बनवून मारलं होतं, आता या बाजूला आपण सुरुवात करूया मारायला. ऊन एवढं पडलंय ना, गरम खूप होतंय. बघू शकता लय बेकार गरम होतं. ऊन 2 मिनिटाला पाऊस असा पडतो. इकडे मारलंय ना आपण सकाळी या बाजूला. पाठी आहे म्हणजे नाही, तिकडून असं खालच्या पट्ट्याला मारायचं आहे, त्या खालच्या पट्ट्यापर्यंत. हे भारी आहे. ओझं उचलणार मी, नाही मारणार हा. पाठीवर तर ओझं घे म्हणालो तर नाही. स्मार्ट वर्क और मेरे को करा रहे हो गधा वर्क क्या बिटवा. त्याच्या मुदत मारायला पाहिजे तो चांगली. ते बारीक बारीक गवत आहे ना तसं. खत्म हो गया. साला ये तो शुरू होती खत्म हो गया. चलो आता परत भरायला लागणार. झाला तुम्हाला ता वाटतो कमी जड आहे, पण त्या घेतल्यावर ना काय सांगू, सगळी हाडा मोडच येतात. पण हा पाऊस काय करतोय, सूर्यदेव आमच्यावर कोपलाय काय कळना झालाय. 2 सेकंद झाली की भाई ऊन पाडतोय, 2 सेकंद झाले की भाई मळबी येते. साला हम करे तो करे क्या. हाँ भाई, भाई क्या करने का. औषध मारने का. ये पलवान लागलाय का आम्हाला गडी. आता 2 मिनिटं नाही झाली तोपर्यंत ऊन आलं. असंच ऊन जर पडलं ना तर जास्त नाही 5-10 मिनिटात आहे ना सगळं गवत मरून जाईल. माझ्या मार मुदा मारे
फायनल आपलं औषध मारून झालं आहे. आता आपण चाललो आहे घरी. आता फक्त थोडंफार ऊन पडलं पाहिजे चांगलं, थोडंफार म्हणजे 5-10 मिनटं तरी चांगलं एकदम कडक ऊन जरी पडलं ना तरी मस्तपैकी एकदम गवत मरून जाईल. तर जाता जाता आपण फक्त बघत चाललो आहे, म्हणजे बघू शकता कुठे कुठे थोडंफार जे राहिलं आहे गवत, थोडं थोडं हिरवं हिरवं दिसतंय, तिकडे मारतोय असं. या जाली वगैरे आपण मोठ्या मोठ्या ज्या दिसत आहेत त्या आपण काही नंतरला तोडणार आहोतच असं. तर आपण फायनली घरी निघालो आहे. असं जिथे जिथे मध्ये मध्ये राहिलं आहे बाकीचं प्रकार झालं आहे, जिकडे जिकडे राहिलं आहे थोडंफार. फायनली घरी पोचलोय आपण. शकता व्ह्यू किती सुंदर दिसतोय. आपण गेल्या वेळेला सगळी लावणी लावली अशी. फाई आलाय दे. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ इथपर्यंतच. तुम्ही बघितला असाल आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय केलं, ते कशा प्रकारे काम केलं. तर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांनी प्रत्येकाची काळजी घ्या. पावसाचे दिवस वगैरे चालू आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा काही अजून बदल करायचे असतील म्हणजे आपण कशाप्रकारे देखभाल करू शकतो काजूंची, काजू लागवड, इतर गोष्टी काही असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगाल. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.